जय हिंद फ्रेंड्स. तर मित्रांनो, आपला पेपर जरी पोस्टपोन झालेला आहे तर आपल्याला अभ्यास आपला पोस्टपोन करून चालणार नाहीये. ठीक आहे. त्याच्यामुळे तुमचा जो अभ्यासाची लिंक आहे ना तर ती कंटिन्यू ठेवा. ठीक आहे. सुरू करूयात आपण आपला प्रश्न सॉल्व्ह करण्याची. तोच आपला रूल आहे. प्रश्न वाचल्यानंतर व्हिडिओ पॉज करून तुम्ही तुमचा आन्सर मनात किंवा कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. ठीक आहे. म्हणजे तुम्ही तुमचा एक मॉक टेस्ट पण होऊन जाईल. आणि PYQ पेक्षा कोणताच मॉक टेस्ट भारी नसतो. ठीक आहे. बघा, राज्यसभेत मांडलेले परंतु लोकसभेत न मांडले गेलेले विधेयक लोकसभा भंग झाल्यास निष्कासित होत नाही. लोकसभेने पारित केलेले परंतु राज्यसभेने न मांडले गेलेले विधेयक लोकसभा भंग झाल्यास निष्कासित होते. मागील सरकारची बाकी राहिलेली सर्व विधेयके पारित करणे नवीन सरकारला अनिवार्य आहे. तर आपल्याला सत्य विधान विचारलेलं आहे. तर बघा मित्रांनो, ए आणि बी हे विधान बरोबर आहे आणि सी हे विधान चुकीचं आहे. त्याच्यामुळे आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. ठीक आहे. आता आपण, ठीक आहे, इथे जागा आहे. आता बघा, किती प्रकारचे बिल असतात. एक असतं ऑर्डिनरी बिल. ठीक आहे. ऑर्डिनरी बिल आपल्याला कशात पाहायला मिळतं, आर्टिकल 107 मध्ये. त्याच्यानंतर मनी बिल, कलम नंबर 110 मध्ये. त्यानंतर फायनान्स बिल, फायनान्शियल बिल 117 1 सब क्लॉज 2, पुन्हा 117 सब क्लॉज 3 असते. कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिल आर्टिकल 368 मध्ये. ठीक आहे. आता बघा, जे ऑर्डिनरी बिल आहेत, ऑर्डिनरी बिल कोण इंट्रोड्यूस करू शकतं, कुठे इंट्रोड्यूस करू शकतात. तर ऑर्डिनरी बिल हे लोकसभेत अथवा राज्यसभेत इंट्रोड्यूस होतात. आणि जे मिनिस्टर्स असतात ते पण इंट्रोड्यूस करू शकतात. आणि अजून कोण इंट्रोड्यूस करू शकतं, जे प्रायव्हेट मेंबर आहेत. ओके. प्रायव्हेट जे मेंबर आहेत. आता प्रायव्हेट मेंबर म्हणजे कोण, जे मिनिस्टर आहेत त्यांना सोडून बाकी जे पण खासदार असतात ते सर्व प्रायव्हेट मेंबर आहेत. ठीक आहे. तर ऑर्डिनरी बिल मध्ये ते इंट्रोड्यूस करू शकतात. ओके. आता मनी बिल, मनी बिलचं इंट्रोडक्शन हे फक्त आणि फक्त लोकसभेत होऊ शकतं. त्याला प्रेसिडेंटची आधी परमिशन घ्यावी लागते. ओके. आणि जो लोकसभेमधला जो स्पीकर आहे तो डिसाइड करतो की लोकसभेमधलं जे बिल आहे, ठीक आहे, हे मनी बिल आहे का सामान्य बिल आहे. आता हे मनी बिल ज्यावेळेस लोकसभेत डिस्कस होतं, लोकसभेत पास झालं, लोकसभेत पास झाल्यानंतर ते जाईल राज्यसभेत. ठीक आहे. राज्यसभेमध्ये फक्त 14 दिवस ते बिल राहू शकतं. आणि ह्या 14 दिवसामध्ये राज्यसभेने सांगितलेले जे पण निर्णय आहेत, जे पण सजेशन आहेत, ते लोकसभेला बंधनकारक नसतात. ठीक आहे. आता ज्यावेळेस हे बिल राज्यसभेकडून प्रेसिडेंटकडे जातं त्यावेळेस हे बिल काय होतं, ऍक्ट मध्ये बनतं. म्हणजे कोणतं पण बिल बघा, आता बघा, आता कोणतं पण बिल आहे लोकसभेत इंट्रोड्यूस होईल किंवा राज्यसभेत इंट्रोड्यूस होईल. ठीक आहे. इथून पास झालं, लोकसभेतून पास झालं किंवा आणि नंतर राज्यसभेतून पास झालं. मग ह्या दोन प्रोसिजर झाल्यानंतर ते जातं प्रेसिडेंटकडे. ठीक आहे. आणि प्रेसिडेंटचा ज्यावेळेस कोणत्या पण बिलाला हात लागतो, ठीक आहे, प्रेसिडेंटचा हात लागतो, त्यावेळेस समजायचं ते बिल काय होणार नाही, ते बिल लॅप्स होणार नाही. ठीक आहे. लॅप्स होणार नाही. तर हा मुद्दा लक्षात ठेवा. आता फायनान्स बिल 117.1 जे आहे ना, तर हे फक्त आणि फक्त लोकसभेमध्ये इंट्रोड्यूस होऊ शकतं. ठीक आहे. आता कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिल, कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिल हे लोकसभेत आणि राज्यसभेत मिनिस्टर आणि प्रायव्हेट मेंबर हे दोन्ही पण इंट्रोड्यूस करू शकतात. आता लक्षात ठेवा, याच्यासाठी प्रेसिडेंटची जी प्रायर परमिशन असते कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिल साठी, तर याची गरज नसते. ठीक आहे. आणि सेम प्रोसिजर, प्रेसिडेंट फायनल डिसिजन प्रेसिडेंटच्या हातात असतं. म्हणजे हे लोकसभेतून पास झालं, राज्यसभेतून पास झालं, मग प्रेसिडेंटकडे जातं. प्रेसिडेंटनं परमिशन दिली की बिल ऍक्ट मध्ये बनतं. आता एक गोष्ट याच्यामध्ये, कलम नंबर 108. काय आहे कलम नंबर 108? ती आहे जॉईंट सिटिंग. ठीक आहे. तर जॉईंट सिटिंग ही मनी बिलला नसते आणि कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिलला नसते. आता ही जॉईंट सिटिंग नेमकं काय आहे, म्हणजे कशामुळे आपण जॉईंट सिटिंग हे करू शकतो. बघा, आता हे मनी बिलला नाहीये, कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिलला नाहीये. ज्यावेळेस बघा ऑर्डिनरी बिल काय होतं, ऑर्डिनरी बिल हे एका सपोज लोकसभेतून पास झालं आणि राज्यसभेमध्ये
किंवा राज्यसभेतून पास झालं आणि लोकसभेमध्ये हे 6 महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी जर असलं, कोणी त्याच्यावर काही डिस्कशनच केलं नाही, कोणी रिस्पॉन्सच दिला नाही, तर काय करतं, प्रेसिडेंटकडे एक पॉवर असती, तो समन करू शकतो. ठीक आहे, समन करू शकतो जॉईंट सिटिंगला, जे की 108 कलम मध्ये आपल्याला पाहायला मिळते. ओके, आणि 110 आणि 368 हे याच्यामध्ये नाही आहेत. आता पुढचा प्रश्न, आता हे बघा, हे त्यावेळेस करंट अफेअर आहेत, काही रिलेव्हंट नाही म्हणून मी डिस्कस नाही केलं. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, पुढील विधानापैकी कोणते विधान योग्य आहे? तर देणारे नोटा पर्याय देणारे महाराष्ट्र हे दुसरे राज्य आहे. नुकत्याच झालेल्या 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील गडचिरोली मतदारसंघात सर्वात जास्त संख्येने नोटा हा पर्याय नोंदविला आहे. तर आता बघा, आता आपण आहेत 2024 मध्ये. ठीक आहे, आता जस्ट आपलं रिसेंटली इलेक्शन पण झालेलं आहे. तर इवन 2024च्या लेजिस्ले जे इलेक्शन झालेले आहेत, तर त्या इलेक्शन मध्ये पण नोटाची संख्या सर्वात जास्त कुठे होती, तर गडचिरोलीमध्ये सर्वात जास्त नोटाची संख्या आहे. ओके, आणि जर महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तुम्ही, तर बघा टोटल 60.42% मतदान झालंय. ओके, वोट झालेले आहे. 60% लोकांनी मतदान केलंय, आणि त्याच्यापैकी 0.9% लोकांनी नोटाला मतदान केलेलं आहे. ठीक आहे, तर हा एक मुद्दा लक्षात ठेवा. आता नोटा पहिल्यांदा इंट्रोड्यूस कोणी केलं, काय, आता याचं थोडा इतिहास पाहूयात. तर पहिल्यांदा नोटा 2013 मध्ये असेंब्ली इलेक्शन मध्ये राजस्थान, मध्य प्रदेश, नंतर छत्तीसगड आणि मिझोराम आणि दिल्लीकडे याचा काय करण्यात आलं होतं, म्हणजे इंट्रोड्यूस करण्यात आला होता, यूज करण्यात आला होता. आता लक्षात ठेवा, राज्यसभेमध्ये नोटाचं इंट्रोड्यूस केव्हा केलं होतं, तर 2014 मध्ये इलेक्शन कमिशनने इंट्रोड्यूस केलं होतं. ठीक आहे, आणि लोकसभेच्या इलेक्शनसाठी 2013 नोटाचं इंट्रोड्यूस झालेलं होतं, म्हणजे 2013च्या नंतर इंट्रोड्यूस झालेलं आहे. आता असे कोणकोणते देश आहेत त्या देशामध्ये नोटा ऑप्शन आहे, असं जर विचारलं तर विचारतो, खालीलपैकी कोणत्या देशामध्ये नोटा नन ऑफ द अबो यांना मतदान करण्याचा म्हणजे हे पण एक ऑप्शन आहे असं विचारलं तर तर ते देश लक्षात ठेवा. स्पेन, त्यानंतर स्वीडन, फ्रान्स, बेल्जियम, पुन्हा आहे ग्रीस. ठीक आहे, आता आता पाहूयात आपण पुढचा प्रश्न. खालील विधाने लक्षात घ्या. उबेर चषक बॅडमिंटन खेळाशी संबंधित आहेत. यात पुरुष व महिला सहभागी होतात. या वर्षाचे सुवर्ण पदक चीनने पटकावले आहे. तर बरोबर विधान कोणते? तर मित्रांनो बघा, आता आपण पाहूया 2024च्या डेटानुसार. आता हे जे दोन स्टेटमेंट आहेत, हे स्टॅटिक जीकेचा पार्ट आहे बघा. ठीक आहे, तर उबेर चषक हे बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे, बरोबर आहे. आता याच्यात फक्त पुरुष महिला सहभागी घेतात. ओके, आणि हे आता बघा, हा 2014चा एसटीआ पेपर आहे, तर त्यावेळेस चीनच जिंकलेलं होतं. आता आपण 2024च्या दृष्टीने पाहूयात. आता 24 मध्ये काय झालं, पहिले हिस्ट्री बघा. जो उबर कप आहे ना, त्याची सुरुवात झाली ती 1956 1957 मध्ये. कुठे झाली होती? इंग्लंड ह्या ठिकाणी झाली होती. ओके, एक इंग्लंडच्या फिमेल म्हणजे एक बॅडमिंटन प्लेअर होत्या, ज्यांचं नाव आहे बेटी उबर. ओके, बेटी उबर, त्यांच्या सन्मानामध्ये हा बॅडमिंटन टुर्नामेंट चालू झालेला होता. हा प्रत्येकी 2 वर्षाला होतो. ओके, 2 वर्षामध्ये एकदा हा बॅडमिंटन टुर्नामेंट होतो, आणि ह्या खेळामध्ये फक्त स्त्रियांचा सहभाग असतो उबेर कप मध्ये. ठीक आहे, उबेर कप मध्ये फक्त स्त्रियांचा समावेश असतो. 2024 मधला जो उबेर चषक आहे, तो 30वं एडिशन होतं त्याचं, जे की चायना मधील चेंगडू या ठिकाणी काय होतं, कंडक्ट झालेलं होतं, म्हणजे हेल्ड झालेलं होतं. तर
याचे विनर पण चायनाच आहे. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. आता उबर झालं. आता एक अजून महत्वाचा आहे, तो म्हणजे थॉमस कप. तर थॉमस कप हा बॅडमिंटन साठी खेळला जातो आणि याच्यामध्ये फक्त आणि फक्त कोण असतं? याच्यामध्ये मेल असतात, म्हणजे पुरुष असतात. ठीक आहे, याची सुरुवात 1949 साली झाली आणि जॉर्ज ॲलन थॉमस या व्यक्तीच्या सन्मानार्थ हा कप चालू करण्यात आला होता. 2022 मध्ये हा कप भारतामध्ये कंडक्ट झालेला होता. 2024 मध्ये याचं 33वे एडिशन होतं, जे की चायनामध्ये चेंगडू याच ठिकाणी झालं आणि याचे विनर पण चायनाच आहे. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न पाहूयात आता. आंध्र प्रदेश पुनर्रचना विधेयकाबाबत कोणते विधान चुकीचे आहे? तेलंगणा हे भारतातील 29वे राज्य बनले. तेलंगणामध्ये हैदराबादचा 10 जिल्ह्याचा समावेश आणि ह्या दोघांची 15 वर्षासाठी संयुक्त राजधानी ही हैदराबाद आहे, किंवा वरीलपैकी एकही नाही. तर मित्रांनो, आपल्याला विचारलंय चुकीचं विधान. तर याच्यात चुकीचं विधान आहे ऑप्शन नंबर 3. इथे 15 वर्ष नाही तर 10 वर्ष आहे. आता आपल्याला लक्षात ठेवायचं काय, 2024 साठी 28 स्टेट आहेत आपल्याकडे सध्या आणि 8 युनियन टेरिटरीज आहेत. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे आता 2014 चे ऑस्कर अवॉर्ड. 2024 चे ऑस्कर अवॉर्ड कोणकोणते? तर बेस्ट ऍक्टर साठी कोणाला मिळालेला आहे? तर सिलियन मर्फी नावाचे एक ऍक्टर आहेत, ज्यांनी ओपन हॅमर या मूवी मध्ये काम केलंय. या ओपन हॅमर मूवीला सर्वात उत्कृष्ट बेस्ट फिल्म अवॉर्ड पण मिळालेला आहे. या ओपन हॅमरच्या डायरेक्टरलाच बेस्ट डायरेक्टरचा अवॉर्ड पण मिळालेला आहे. त्या डायरेक्टरचं नाव आहे क्रिस्टोफर नोलान. आणि सर्वात चांगला अभिनेत्री कोण आहे? तर ऍक्ट्रेस आहे इमा स्टोन. यांच्या पुअर थिंग या पिक्चर साठी त्यांना हा अवॉर्ड मिळालेला आहे. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न पाहूयात. ओके ओके अपंग रोजगारातील स्त्रिया व घटस्फोटित महिलांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कामधेनू योजना ही सुरू करण्यात आली होती. ओके, ही 2014 आहे, त्याच्यामुळे थोडं आपल्यासाठी सध्या रिलेव्हंट नाही. आपल्याला करंट मध्ये ज्या स्कीम आहेत ते आपण पाहूयात नंतर. ठीक आहे, आता पुढील कोणते विधान योग्य आहे? मोहगनी उष्णकटिबंधित पानझडी जंगलात आढळतात. सुंदरी किनारवर्ती जंगलात आढळतात. आता याच्यामध्ये लक्षात ठेवा, तर उत्तर आहे याचं ऑप्शन नंबर बी हे बरोबर आहे. सुंदरी किनारवर्ती जंगलात आढळतात. आता हे सुंदरी जे किनारवर्ती जंगल आहे त्यालाच मँग्रोव्ह फॉरेस्ट असं पण म्हणतो. आणि जे पानझडी जंगल आहेत, ज्याला ट्रॉपिकल डेसिडियस फॉरेस्ट आपण म्हणतो. आता ट्रॉपिकल डेसिडियस फॉरेस्ट मध्ये कोणकोणते हे आढळतात, ट्रीज आढळतात? तर मॅपल नावाचे एक आहे, त्यानंतर ऍस्पेन, बीच, पुन्हा एल्म, आणि एक लक्षात ठेवा ओक, लक्षात ठेवा. ओके, ओक हे लक्षात ठेवा, आणि अजून आहे बर्च. आता मोहगनी कुठे आढळतं? हे झाड आढळतं ट्रॉपिकल एव्हरग्रीन फॉरेस्ट मध्ये, सदाहरित जंगलामध्ये आपल्याला मोहगनी, त्याचबरोबर रोजवूड, पुन्हा इबोनी, रबर हे झाडे पण पाहायला मिळतात. आता भारतामध्ये हे ट्रॉपिकल जंगल कुठं आहेत? ओके, सदाहरित जंगल कुठं आहेत? आता बघा, महाराष्ट्रामध्ये तर भीमाशंकर, पुन्हा कोकणच्या काही भागामध्ये आपल्याला हे पाहायला मिळतात. ठीक आहे, भारतामध्ये वेस्ट घाट, लक्षद्वीप, अंदमान आणि निकोबार, आसाम, तमिळनाडू मधील काही भाग यामध्ये आपल्याला काय आढळतात? आपले सदाहरित वने आढळतात. ठीक आहे, आता सुंदरबन डेल्टा ह्या ठिकाणी सर्वात जास्त आपल्याला मँग्रोव्ह ट्री पाहायला मिळतात. सुंदरबन कुठे आहे? हे वेस्ट बेंगॉल मध्ये आहे. आता सुंदरबन अजून कुठे कुठे आहेत? हे जे मँग्रोव्ह ट्रीज असतात, ट्रीज आहेत, तर हे आपल्याला अंदमान निकोबार मध्ये पण पाहायला मिळतात. ठीक आहे,
गुजरातच्या कोस्टलाईनला पाहायला मिळतात. महाराष्ट्रामध्ये जर विचारलं तर लक्षात ठेवा, रत्नागिरी, सॉरी रत्नागिरी नाही, रत्नागिरी, हा रत्नागिरी बरोबर आहे, रत्नागिरीला पाहायला मिळतात. ओके, कोकण किनारपट्टीच्या तिथे आपल्याला काही प्रमाणात पाहायला मिळतात हे मँग्रो ट्रीज. ओके, आणि हे सुंदरबन डेल्टा आहे ना, सुंदरबन डेल्टाला युनेस्को हेरिटेज साईट पण डिक्लेअर करण्यात आलेला आहे. आता पुढचा प्रश्न पाहूयात. योग्य विधान ओळखायचंय. संयुक्त अरब अमिरातीमध्ये एकूण 9 अमिराती आहेत आणि अबुधाबी यातील एक अमिरात नाहीये असं विचारले. तर याचं उत्तर काय आहे मित्रांनो? उत्तर बघा, आता हे 9 नाहीये, 7 अमिरात आहेत आणि अबुधाबी याच्यातील एक अमिरात आहे. तर उत्तर काय आलं आता? ऑप्शन नंबर 4. हे दोन्ही विधान चुकीचं आहे. अबुधाबी ही कॅपिटल आहे याची, UAE ची. ठीक आहे, आणि हे 7 कोणकोणते अमिरात आहेत? अबुधाबी तर झालं, त्यानंतर अजमान, दुबई, पुन्हा फुजेराह, अजून आहे रास अल खामिसा, सॉरी फॉर प्रोनाउन्स, पुन्हा शरजा, ओके, आणि अल क्वेयान. ठीक आहे, थोडा प्रोनाउन्स मध्ये चूक झाली असेल, सॉरी फॉर दॅट. पुढचा प्रश्न आहे, खालील विधाने लक्षात घ्या. पेड न्यूज हे निवडणूक प्रचारातील निवडणूक लढवण्याच्या उमेदवाराचे भ्रष्ट कृत्य आहे. पेड न्यूजची प्रकरणे हाताळण्यासाठी निवडणूक आयोगाने प्रसार माध्यम प्रमाणीकरण व निरीक्षण समिती स्थापन केलेली आहे. लोकप्रतिनिधी कायद्यानुसार पेड न्यूज हा निवडणूक गुन्हा आहे. तर बरोबर विधान कोणतं? तर याच्यातली ए आणि बी हे विधान बरोबर आहेत. आणि हे बघा, जे पेड न्यूज हे निवडणुकीचा गुन्हा आहे, हे विधान बरोबर आहे. आता बघा, आता मी जे याच्यावरती स्टडी केलं ना, तर काही सोर्सेस मध्ये कसं लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 मध्ये, इवन म्हणजे जी ऑफिशियल साइड आहे ना, याच्यामध्ये लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 यातील चॅप्टर नंबर 3 पार्ट नंबर 6 मध्ये पनिशमेंट देण्यात आलेली आहे आणि 2 वर्षाची पनिशमेंट देण्यात आलेली आहे. ठीक आहे, पण आयोगाने याचं उत्तर बघा ए आणि बी दिलंय, त्याच्यामुळं आपल्याला त्यांचं पण ऐकावं लागेल. ठीक आहे, आणि आपल्या सर्वांनाच माहिती आहे बघा, कितीतरी प्रश्न आयोगाचे खूप कन्फ्युजिंग होतात, पण असल्या प्रश्नांना जास्त डोकं न लढवता पुढे जाणं बेटर राहतं. ठीक आहे, तुम्हाला जर वाटलं असेल तर हे तुम्ही बघू शकतात. वाटलं तुम्ही याची लिंक आपल्या टेलिग्राम ग्रुपवर पाठवून देतो, तुम्ही तो रिपोर्ट पण पाहू शकता. ऍक्च्युली PDF PPT फॉर्म मध्ये त्यांनी हे केलं होतं, एक PPT होती, त्याच्यामध्ये मी वाचलं होतं. लोकप्रतिनिधी म्हणजे त्यांची जी ऑफिशियल साईड होती त्याच्यावरती होतं. ठीक आहे, पुढचं बघा. पुढील पैकी कोणते विधान योग्य आहे? तर सबस्टन्स अँड शॅडो ही, आता बघा, सबस्टन्स अँड शॅडो ही बायोग्राफी कोणाची आहे? ॲटोग्राफी, ही ॲटोग्राफी आहे. सबस्टन्स अँड शॅडो ही ॲटोग्राफी आहे दिलीप कुमारची. ठीक आहे, दिलीप कुमारची. हा एक ऍक्टर आणि पॉलिटिशियन आहे. चान्सेस कमी आहे, त्यावेळेचं करंट अफेअर आहे. पुढचा प्रश्न बघा, खालील विधाने लक्षात घ्या. ओके, आता हे स्टॅटिकचा पार्ट आहे. मिखाईल कॉर्बशिओ याने सोव्हिएत युनियनसाठी AK-47 या शस्त्राची रचना केली. या शस्त्राच्या नावावरून त्याला अमरत्व प्राप्त झाले. या वयाच्या 94व्या वर्षी तो मरण पावला. हे शस्त्र वालुकामय तसेच आंध्र प्रदेशात पण वापरता येते. ओके, आता आपण सर्वांनी AK-47 तर ऐकलंच असणार आहे. तर मित्रांनो, हे चारही स्टेटमेंट बरोबर आहेत. ओके, चारही स्टेटमेंट बरोबर आहेत. मे बी हे पर्सन इन न्यूज असेल त्यावेळेस. ठीक आहे, स्टॅटिक म्हणण्यापेक्षा हे 2014च्या याच्यामध्ये ना पर्सन इन न्यूज आहे. म्हणजे आपल्याला आता 2024 मध्ये जे पण पर्सन इन न्यूज आहेत ना, त्यांच्याबद्दल काय करायचं, थोडेसे त्यांच्या बॅकग्राऊंडची पण माहिती घ्यावं लागणार आहे. ओके, कारण की MPSC 2024 मध्ये पण आपल्याला तसेच नोबेल प्राइजच्या वेळेसचे विचारलेले होते. पुढचा प्रश्न. ओके, FDA आदेशानुसार डॉक्टरांनी घ्यावयाच्या औषध चिठ्ठी संबंधात कोणते विधान बरोबर आहे? तर चिठ्ठीची साईज A5 आकाराची पाहिजे. त्यावर डॉक्टरचे पूर्ण नाव, शैक्षणिक
अर्हता आणि नोंदणी क्रमांक असायला पाहिजे. डॉक्टरांनी जेनेरिक औषधाची प्राधान्य द्यावे. औषध चिठ्ठी मोठ्या अक्षरातच कॅपिटल लेटर मध्येच असावी. तर आता हे सर्व विधान बरोबर आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न. आता हा पण त्यावेळेसच्या न्यूज मध्ये आहे. ठीक आहे. BICEP वरचा विचारलेला होता. तर हे ए आणि बी विधान बरोबर आहे, सी चुकीचं विधान आहे. तर हे एवढं काही रिलेव्हंट नाही आपल्याला, कारण की आता नवीन डेव्हलपमेंट झालेली आहे. ओके. कोणत्या राजकीय पक्षाचे संविधान सभेत केवळ एक उमेदवार निवडून आलेले होते? आता आपल्याला कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली बद्दल विचारते. 1946 ला 1947 मध्ये ड्राफ्टिंग कमिटी फॉर्म झाली होती. आपल्या 1949 मध्ये 26 नोव्हेंबर या दिवशी कॉन्स्टिट्यूशन पूर्ण बनलं. आणि 26 जानेवारी 1950 ला आपलं कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय झालं, फोर्स मध्ये आलं. ठीक आहे. तर प्रेसिडेंट कोण होते कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीचे याचे? टेम्पररी प्रेसिडेंट तर सच्चिदानंद सिन्हा होते. जे प्रेसिडेंट म्हणून नियुक्ती करण्यात आली होती त्यांचं नाव कमेंट बॉक्स मध्ये मेन्शन करा मित्रांनो, आपण खूप वेळेस डिस्कस केलेले. ठीक आहे. तर याच्यामध्ये कोणकोणत्या पक्षाचे हे होते, उमेदवार होते याच्यामध्ये? तर बघा, यांनी विचारला आहे केवळ एक उमेदवार निवडून कोणाकोणाचे आलेले होते? तर एक उमेदवार फक्त आलेले होते, कृषक प्रजा पक्ष, कम्युनिस्ट पक्ष आणि शेड्यूल कास्ट फेडरेशनचे. ठीक आहे. तर उत्तर काय आहे? 4. जर यांनी विचारलं असतं कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीच्या याच्यामध्ये कोणकोणत्या पॉलिटिकल पार्टीच्या उमेदवाराचा समावेश होता, तर कोणकोणत्या पार्टी त्या कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये होत्या? तर कोणत्या होत्या? ऑब्विसली काँग्रेस असणार, मुस्लिम लीग. बघा, मुस्लिम लीग ही ज्यावेळेस माउंट बॅटन जे हे झाला होता ना 1900, ठीक आहे, मुस्लिम लीगला नका पकडू. काँग्रेस, त्यानंतर युनियनिस्ट, हे लक्षात या, युनियनिस्ट, मुस्लिम, पुन्हा युनियनिस्ट, शेड्यूल कास्ट, पुन्हा ख्रिश्चन पक्ष, कम्युनिस्ट पक्ष, शेड्यूल कास्ट फेडरेशन. त्यानंतर हे अपक्ष म्हणून हे पण हे होती, पार्टी होती, त्यांच्या पण समावेश होता याच्यामध्ये संविधान सभेमध्ये. अजून कोणत्या पार्टी येते? हा, एक सिख नावाची पार्टी होती, त्याचा पण याच्यामध्ये समावेश होता. ठीक आहे. तर ह्या काही पार्टी होत्या, त्यांचा कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली मध्ये समावेश होता, त्या म्हणजे यांच्या उमेदवाराचा समावेश होता. आता एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस बघा, सुरुवातीला कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये टोटल मेंबरशिप होती 389. ओके. त्यावेळेस मी जे म्हणलं ना, मुस्लिम लीग पण होते, बट ते माउंट बेटन प्लॅनच्या नुसार काय झालं, पार्टिशन झालं ना 1947 ला, आपलं पार्टिशन झालं. मग पाकिस्तान वेगळा झाला, इंडिया वेगळा झाला. मग त्यामुळे कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीची संख्या ही 389 पासून 299 पर्यंत आली. ठीक आहे. मग ह्या 299 मध्ये ह्या जे पार्टीज आपण आता सांगितलं ना, या पार्टीचे उमेदवार होते. ओके. आणि एक एक मुद्दा लक्षात ठेवा, जर विचारलं भारताचं आता बघा, भारत 26 नोव्हेंबरला कॉन्स्टिट्यूशन बनलं, 26 जानेवारीला आपण इफेक्ट मध्ये आणलं. जर त्यांनी विचारलं भारताच्या संविधान बनल्यानंतर किती लोकांनी सिग्नेचर केली त्याच्यावरती, विचारलं जाऊ शकतं ना. तर आपल्याला वाटतं 299 लोक होते, म्हणल्या 299 लोक सही केली असेल, म्हणजे सिग्नेचर केली असेल, तर नाही, तर 284 लोकांनी सिग्नेचर केलेली आहे. आपल्याला मे बी विचारलं जाऊ शकतं, त्याच्यामुळे लक्षात ठेवा, कारण की असे स्टॅटिक पार्ट विचारतात. ओके. आता एकदा रिवाइज म्हणून आपण सगळ्या पार्टीज एकदा परत बघूयात. कोणकोणती होती? काँग्रेस. ओके. काँग्रेसच्या नंतर कोणती? युनियनिस्ट, मुस्लिम, त्यानंतर युनियनिस्ट, शेड्यूल कास्ट, शेड्यूल कास्टच्या नंतर आहे कृषक प्रजा पक्ष, कृषक प्रजा पक्ष, कम्युनिस्ट पक्ष, अपक्ष, ह्या झाल्या. त्यानंतर एक होती सिख. ठीक आहे, सिख.
नॉन काँग्रेस. ओके, सिख नॉन काँग्रेस. युनियनिस्ट झालं ना, युनियनिस्ट. तर ह्या पार्ट्यांचा समावेश होता. आता ही कृषक पक्ष पार्टी कोणी सुरुवात केली होती? आपल्याला माहिती आहे शेड्यूल कास्ट फेडरेशन. तर मित्रांनो, शेड्यूल कास्ट फेडरेशनची इस्टॅब्लिशमेंट कोणी केलेली होती? कमेंट बॉक्स मध्ये मेन्शन करा. आपण खूप वेळ डिस्कस केलंय. ओके, वाटलं तर पॉज करून मेन्शन करा. मी उत्तर सांगतो. आपले डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी 1942 मध्ये ही पार्टी चालू केली होती दलित अ, अधिकारांसाठी, दलित कम्युनिटीच्या अधिकारांसाठी. कृषक पक्ष, सॉरी, कृषक प्रजा पक्ष. तर कृषक प्रजा पक्ष 1930 मध्ये याची स्थापना झाली होती. ए के फजुललाल हक यांनी याची सुरुवात केली होती. पण ह्या कृषक पक्षाचं आधीचं नाव होतं प्रोजा समिती. ओके, प्रोजा समिती. बट यांचं चेंज करून त्यांनी कृषक प्रजा पक्ष हे केला होता. यांचं मेन उद्दिष्ट एकच होतं की जे गव्हर्नमेंट, बघा हे ब्रिटिश गव्हर्नमेंट ना एकदम घाणेरड्या पॉलिसी बनवायच्या. ओके, त्याच्यामुळं शेतकऱ्यांचं एवढं नुकसान व्हायचं, त्यांना खूप पिळवणूक केल्या जायची. आणि दुसरे होते अजून जमीनदार. ह्या दोघांकडून त्यांचं जे पिळवणूक होत होतं ना शेतकऱ्यांचं, त्यांच्या पिळवणुकाला आळा घालण्यासाठी कृषक प्रजा पक्ष याची स्थापना करण्यात आलेली होती. ठीक आहे. ओके, बऱ्याचपैकी आपण डिस्कस केलंय. आता पुढचा पक्ष पाहूयात. कम्युनिस्ट पार्टी म्हणलं की आपल्याला कोण लक्षात यायला पाहिजे? एम एन रॉय. आणि कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली प्रपोज 1934 मध्ये कोणी केली होती? एम एन रॉय यांनी केली होती. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न आता आहे आपल्या पुढे. खालील विधाने लक्षात घ्या. संविधानाच्या 165व्या कलमानुसार राज्याच्या महाधिवक्ताचे तरतूद करण्यात आली आहे. म्हणजे काय विचार म्हणता येते? ऍडव्होकेट जनरल याची अपॉइंटमेंट 165 कलम नुसार करण्यात आलेली आहे. महाधिवक्त्याची नियुक्ती हे राष्ट्रपती करतात. त्याला त्या राज्याच्या विधिमंडळाच्या कामकाजात भाग घेण्यास व मत मांडण्याचा अधिकार आहे. तो राज्य शासनाचा सर्वोच्च कायदेविषयक सल्लागार आहे. ओके, तर बरोबर विधान कोणतं आहे? तर हेच बरोबर विधान आहे ए, सी आणि डी. याची नियुक्ती राज्यपाल म्हणजे गव्हर्नर करतात. ठीक आहे. आणि जो अटॉर्नी जनरल सेंटर युनियन मध्ये जो असतो, त्याची नियुक्ती प्रेसिडेंट करतात अंडर आर्टिकल कलम नंबर 76 सब क्लॉज 1 मध्ये नुसार. ठीक आहे. हा आपण याच्या आधीच्या पेपरमध्ये पण प्रश्न डिस्कस केलेला होता. पुढचा प्रश्न आहे. सर्वसाधारणपणे ग्रामपंचायत मध्ये एकूण 17 विषय समित्या आहेत आणि वर्षातून ग्रामपंचायतीच्या एकूण 6 सभा अनिवार्य असतात. ठीक आहे. तर याचं उत्तर आता बघा, पाचवा एक ऑप्शन आहे की क्वेश्चन कॅन्सल. ऍक्च्युली हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केलेला आहे. याच्यामध्ये वर्षातून ग्रामपंचायतीच्या एकूण 4 सभा अनिवार्य आहेत आणि हे सर्वसाधारणपणे ग्रामपंचायतीच्या एकूण 17 विषय समित्या नाही आहेत. हे डिपेंड करतं, म्हणजे सॉरी, हे व्हॅरी करतं. कसं व्हॅरी करणार? डिपेंड ऑन नीड. त्या एरियाची किती नीड आहे त्याच्यावरून ह्या समित्या किती बनवायच्या हे डिसाइड केलं जातं. ठीक आहे. 73 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट, पंचायत राज, 11व्या शेड्यूल, 29 सब्जेक्ट आहे त्याच्यात. आर्टिकल, आता आर्टिकल किती आहे ते मित्रांनो, कलम कलम खूप वेळेस आपण डिस्कस केलेलं आहे. ओके, तर हे कमेंट बॉक्स मध्ये मेन्शन करा. ठीक आहे. पुढचा प्रश्न आता विचारलंय त्यांनी, जोड्या लावा. नागालँड, सिक्कीम, मिझोराम, अरुणाचल प्रदेश. तर याच्यात पाचवा ऑप्शन घ्या, क्वेश्चन कॅन्सल. आणि उत्तर आहे ऑप्शन नंबर 5, क्वेश्चन कॅन्सल केलेलं आहे हा आयोगानं. आता आयोगानं कॅन्सल केलेलं आहे, पण हे जे आहेत ना आर्टिकल 371 फार महत्वाचे आहेत. आपण पूर्ण डिस्कस करूयात आर्टिकल 371. तर 371 कलम नंबर 371 याच्या हा आहे पार्ट 21. ओके, 371 कलम नंबर 371 हा पार्ट 21 मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि ह्या 371च्या कलम नुसार आपल्याला जवळपास 12 स्टेट
एन्जॉय करतात स्पेशल पॉवर. ओके, काही स्पेशल पॉवर एन्जॉय करतात. तर सर्वात पहिले आहे, सुरुवात करूयात कलम नंबर 371. ठीक आहे. तर 371 लागू होतो आपल्या महाराष्ट्राला, गुजरातला. ठीक आहे. महाराष्ट्र आणि गुजरात कोणत्या दिवशी हे झाले होते, म्हणजे सेपरेट. बॉम्बे प्रोव्हिन्स होता ना आधी. बॉम्बे प्रोव्हिन्स पासून महाराष्ट्र आणि गुजरात केव्हा हे दोन स्टेट बनले होते मित्रांनो, तर ती डेट मेन्शन करा. ओके, कमेंट बॉक्स मध्ये. जे तुम्ही मेन्शन केलं तर चांगलंच आहे, आपण खूप वेळेस डिस्कस केलेलं आहे. ठीक आहे. तर 1 मे 1960 ला. बघा आता, महाराष्ट्र आणि गुजरात. महाराष्ट्र आणि गुजरात मधल्या कोणकोणत्या भागात आहे, तर महाराष्ट्रामध्ये विदर्भ, मराठवाडा, गुजरातमधील सौराष्ट्र आणि कच्छ या ठिकाणी काय आहे, आर्टिकल 371 आहे. त्यानंतर कलम नंबर 371 सब क्लॉज ए. तर सब क्लॉज ए मध्ये नागालँड. नागालँड. आता लक्षात ठेवायचं तर तुम्ही ट्रिक बनवू शकतात. ए फॉर अनाकोंडा. अनाकोंडा एक नाग आहे, तर नागालँड असं लक्षात ठेवू शकता तुम्ही, म्हणजे तुम्हाला जे कम्फर्टेबल ते करू शकतात. त्यानंतर कलम नंबर 371 सब क्लॉज बी. तर सब क्लॉज बी मध्ये स्पेशल पॉवर दिलेले आहे आसाम. आसमान ब्ल्यू है. पुढचा कलम नंबर 371 सब क्लॉज सी, हा होतो मणिपूर. ओके, 1972 पासून हे चालू झाला होता इथे, आणि हे आसाम मधला 1969 मध्ये चालू केला होता. आता पुढचा लक्षात ठेवा, कलम नंबर 371 सब क्लॉज डी, हा आंध्र प्रदेश. नंतर कलम नंबर सब क्लॉज 371 सब क्लॉज ई आहे तेलंगणा. ठीक आहे. कलम नंबर 371 सब क्लॉज एफ मध्ये आहे सिक्कीम. नंतर 371 जी मध्ये आहे मिझोराम. मिझोराम, रामजी याच्यावरून पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. 371 सब क्लॉज एच अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेशच्या नंतर 371 सब क्लॉज, सब क्लॉज कोणता आहे, 371 सब क्लॉज आय गोव्यासाठी आहे. ठीक आहे. आणि 371 सब क्लॉज जे आहे कशासाठी आहे, तर हा स्पेशल स्टेटस देतो हैदराबाद, कर्नाटका रिजन, त्यालाच कल्याणा कर्नाटका यांना 371 जे देतो, किंवा एवढं जरी लक्षात ठेवा 371 जे कर्नाटका. ओके. पुढचा प्रश्न पाहूयात. राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्यातील संबंध भारतीय संविधानातील खालीलपैकी कोणत्या कलमांनी विस्तृतपणे अधिराजित होतात? कलम 73, 76, 74, 78. तर बघा, कलम नंबर 74, 78 आणि कलम नंबर 75. ओके, ह्या 3 होतात, ह्या लक्षात ठेवा. 74 मध्ये काय, कलम 74 मध्ये प्राईम मिनिस्टर आणि ज्याची जी काउन्सिल ऑफ मिनिस्टर आहे ही ऍडवाइस देणार आपल्या प्रेसिडेंटला. कलम नंबर 75 मध्ये प्रेसिडेंट अपॉइंट करणार पीएम ला, आणि पीएम च्या सल्ल्याने सीओएम ला. आणि कलम नंबर 78 काय आहे म्हणते, कलम नंबर 78 म्हणते जे डिसिजन सीओएम घेतं, काउन्सिल ऑफ मिनिस्टर घेतं, प्राईम मिनिस्टर घेतं, तर त्याचं ते सर्व डिसिजन हे प्रेसिडेंटला सांगणार. प्रेसिडेंटला म्हणणार की आम्ही आम्ही हे असं असं काम केलंय, सिग्नेचर करा. ठीक आहे. असं 78 मध्ये मेन्शन आहे. मी लेमन लँग्वेज मध्ये तुम्हाला समजून सांगतोय. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. खालील विधाने लक्षात घ्या. स्वर्णसिंग समितीच्या शिफारसीनुसार मूलभूत कर्तव्याचा समावेश संविधानात करण्यात आला. मूलभूत कर्तव्य फक्त भारतीयांनाच लागू आहेत. केशवानंद भारती केस मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे. तर बरोबर विधान कोणतं? आता बघा,
सर्वांना माहिती आहे की केशवानंद भारती केस म्हणलं की काय येणार? बेसिक स्ट्रक्चर. बेसिक स्ट्रक्चर. ओके. तर मग सी तर चूक आहे म्हणल्यावर हे कटलं, हे कटलं, हे कटलं. ऑप्शन नंबर 1. आता हे मूलभूत कर्तव्य, ओके, फंडामेंटल ड्युटीज आपण कुठून बॉरो केलेल्या आहेत? तर ह्या केलेल्या आहेत आपण USSR कडनं बॉरो. म्हणजे आजचा जो रशिया आहे ना, तर याला आधी USSR म्हणायचे, सोव्हिएत संघ, जो 1991 मध्ये तुटला होता. ठीक आहे. 1991-92 मध्ये हा तुटला होता. कधी एखाद्या वेळेस ते कोल्ड वॉर, ओके, कोल्ड वॉर काय होत असतं ते एखाद्या वेळेस आपण डिस्कस करूयात. जर तुम्हाला पाहिजे असेल डिस्कशन तर करूयात. आता याच्यामध्ये लक्षात ठेवा, फंडामेंटल राईट आपण 42nd कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट नुसार 1976 मध्ये जे झालं होतं त्याच्यानुसार हे स्वर्ण सिंगनं जे कर्तव्य सांगितले होते, मूलभूत कर्तव्य, त्याच्यातले 10 आपण ऍड केले होते 1976 मध्ये 42nd कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट मध्ये. ठीक आहे. तर आणि टोटल मूलभूत कर्तव्य आहेत 11. 11व केव्हा ऍड करण्यात आलं होतं? तर हे 86 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट जे 2002 मध्ये झालं होतं. ठीक आहे. तर 11व मूलभूत कर्तव्य कोणतं आहे? जे एलिमेंटरी एज्युकेशन ते, ओके, 14 वर्षापर्यंतच्या सर्वांना कंपल्सरी एज्युकेशन देणं वगैरे. ठीक आहे. ओके मित्रांनो, तर आता बाकीचे प्रश्न आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करूयात. थँक्स फॉर वॉचिंग. तुम्हाला कसं वाटलं हा व्हिडिओ तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. काही सजेशन द्यायचे असेल तर तो पण तुम्ही प्लीज मेन्शन करू शकता. जय हिंद.